सावनेर शहरातील मुख्याधिकारी निवासाचे अलीकडेच 10,54,393 इतक्या खर्चातून नूतनीकरण करण्यात आल्याची माहिती सार्वजनिक झाली आहे। मात्र या कामाच्या दर्जासंदर्भात शंका निर्माण झाल्याने आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करत सदर प्रकरणात पारदर्शकतेची मागणी केली आहे। या पाहणीचे नेतृत्व आपचे ज्येष्ठ नेते संजय टेंबेकर यांनी केले। त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने निवासस्थानी भेट दिली असता घराभोवती अस्वच्छता, झाडझुडपांचे वाढलेले प्रमाण, पेंट उडालेले फलक आणि मुख्य गेटजवळ साचलेला कचरा अशा अनेक त्रुटी निदर्शनास आल्या। सदर इमारतीची दुर्दशा बघता इथे गुरेढोरे बांधण्याकरिता याचा उपयोग नगर परिषद करते काय असा प्रश्न उभा राहिला आहे। RTIद्वारे मिळालेल्या माहितीनुसार सदर रिव्हेन्यूसाठी जवळपास 11 लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आल्याचे समजते। मात्र पाहणीतून दिसून आलेली वस्तुस्थिती आणि निधीचा उपयोग यामध्ये सुसंगती दिसून आलेली नाही। हा निधी फक्त कागदावरच मंजूर करण्यात आला काय, यामुळे संबंधित खर्चाबाबत पारदर्शकतेच्या दृष्टीने नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या संदर्भात श्री संजय टेंबेकर यांनी सांगितले की जनतेच्या पैशाचा खर्च योग्य पद्धतीने, गरजेच्या ठिकाणी आणि पारदर्शकपणे झाला पाहिजे, अन्यथा लोकांच्या प्रशासनावरचा विश्वास डळमळीत होतो। या पाहणीवेळी आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष पंकज घाटोळे, जिल्हा महासचिव जामवंत वारकरी, जिल्हा संघटन मंत्री संजय राऊत, शहराध्यक्ष गज्जू चौधरी, तालुका सहसंघटन मंत्री योगेश राऊत, तालुका उपाध्यक्ष मोरेश्वर वाघमारे आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। सीओचा बंगला आपण पूर्णपणे याची तपासणी केली, पिक्चर काढला, यावरून असं लक्षात येते की सीओ साहेबांनी 1 लाख रुपये खर्च न करता पूर्णचे पूर्ण 10 लाख हे आपल्या घशामध्ये घातलेले आहे, असं या संबंधित व्हिडिओवरून चित्र दिसून येते। भ्रष्टाचारामध्ये स्थानिक नेतेही सहभागी आहे असं दबल्या आवाजात लोक चर्चा करतात। बंधूंनो, हे पैसे आपलेच आहे आणि हा केलेला सावनेरमध्ये मोठा घोटाळा आहे। असे अनेक घोटाळे आहे, आपण आता एक एक घोटाळा उजागर करू। धन्यवाद।